समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी। आजच्या या शुभमंत्रानंतर आपण घेणार आहोत भक्ती या कार्यक्रमात एक लहानशी विश्रांती। विश्रांतीनंतर संतांनी आपल्याला दिलेला संदेश जाणून घेणार आहोत प्रवचन सेवेच्या माध्यमातून। ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूचि गणेशु सकलार्थमतिप्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले जेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ती मोरया। नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल। मौलींच्या या ओवीचं चिंतन गेल्या अनेक भागांपासून आपण करतोय। अहंकार हा सत्वगुणामुळे देखील कसा येतो, अहंकार झाल्यानंतर नेमकी काय अडचण होऊ शकते, अहंकार हा परमार्थाच्या मार्गात नेमका अडथळा कसा ठरू शकतो, अहंकार घालवण्यासाठी नेमके कोणकोणते उपाय आहेत, सत्वगुणाच्या अहंकारामुळे नेमका कोणता धोका होतो आणि अहंकार घालवण्यासाठी कर्मफलाचाही त्याग करण्याची तयारी पाहिजे, इथपर्यंतचा विचार मागील भागांपर्यंत आपण केला। सज्जनो, खरं सांगायचं तर कर्म ईश्वराला अर्पण करावी ते म्हणणं खूप सोपं आहे, पण आमचं नेमकं उलटं असतं। आम्ही जे जे काही चांगलं होतं ते छातीवर हात ठेवून सांगतो हे माझ्यामुळे घडलं। नवीन घर बांधलेलं असलं की मी माझ्या आप्तेष्टांना मित्रांना जमा करतो आणि सांगतो हे पूर्वीचं नाही बरं, हे वडलोपार्जित नव्हे, हे माझ्या कष्टातनं मी उभं केलेलं आहे। गाडी माझी मी लोकांना दाखवून सांगतो पूर्वी आमच्याकडे सायकल घ्यायलाही पैसे नव्हते, माझ्या सर्वांच्या कर्तृत्वामुळे हे मी माझ्या घरामध्ये आणू शकलो, हे माझ्यामुळे घडलं, ते माझ्यामुळे घडलं, असं सांगण्याची भावना माझ्या मनात जेव्हा येते, सज्जनो, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी माऊलींनी दिलेला इशारा हा माझ्यासाठी असतो असं मला त्याच वेळी समजून द्यायला पाहिजे। या अहंकाराच्या संदर्भामध्ये 3 छटा असतात। त्या 3 छटांकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं वाक्य जे प्रत्येक संतांनी टाळं फोडून आम्हाला सांगितले ते लक्षात घेऊया की सर्व कर्म तर करत राहा, कर्मापासून बाजूला जायचंच नाहीये, पण सर्व केलेली कर्म आणि त्यापासून मिळणारं फळ हे ईश्वराला अर्पण जर मी केलेलं असेल तर मला पूर्णपणे अहंकाराच्या धोक्यापासून मला बाजूला जाणं शक्य होईल। 3 छटा शब्दाच्याच आपल्याला मिळतात अहंकाराच्या संदर्भात। नवल अहंकाराचे गोठी ज्यावेळी माऊली म्हणतात त्यावेळी 3 छटा लक्षात घ्याव्या लागतात। एक आहे अहंता, अहंता हा अजून एक वेगळा भाग आहे, दुसरा भाग येतो अहंभाव आणि तिसरा भाव येतो अहंकार। ज्यावेळी मीपणाचं सतत मी प्रदर्शन करतो त्याला अहंभाव असं म्हणतात। म्हणजे काही घडलं आणि कोणी विचारलं कोणी केलं की मी लगेच छाती पुढे करून सांगणार मी केलं, ही जेव्हा माझ्या मनामध्ये भावना येते अध्यात्मशास्त्र त्याला अहंभाव असं म्हणतं। मी सात्विक कार्य करतोय, मी कोणालाही त्रास देण्याचं कार्य करत नाही, लोकांसाठी चांगलं काम करतोय, मग मी पाणपोई सुरू करत असेन, अन्नछत्र सुरू करत असेन, दानधर्म करत असेन, रुग्णालयामध्ये जाऊन फळवाटप करत असेन आणि जर मी सगळ्यांना बोलून सांगितलं या ना मी काय करतोय बघायला या, म्हणजे मी चांगलं काम करतो हे लोकांनी पाहावं आणि त्याचं कौतुक करावं, हा जो एक भाव माझ्या मनामध्ये येतो त्या भावाला खरं तर अहंकार असं म्हटलेलं आहे। आणि तिसरी जी आहे ती अहमता आहे। म्हणजे एकदा विद्वत्ता आली, आता पुढे जाण्यापूर्वी खरं तर हाही भाग लक्षात घ्यायला पाहिजे की मी ठरवणार कसं की मला विद्वत्ता प्राप्त झाली, पण मला जेव्हा आत्म वाटायला लागतं की आता मला विद्वत्ता प्राप्त झाली आणि आता मी ज्ञानी आहे, खात्री बाळगायची की याला अहमता असं म्हणत जातात। आणि म्हणून अहंकारही घातक आहे, अहंभावही घातक आहे आणि अहमताही घातक आहे। या 3 घातक संकल्पनांचा एकत्र समुच्चय माऊलींनी पहिल्याच शब्दामध्ये जो घेतलाय, पहिल्या ओवीच्या पहिल्या भागामध्ये जो घेतलाय नवल अहंकाराचे गोठी, ही जी सगळी अहंकाराची गोष्ट ही यातनं नेमकी निर्माण होत जाते। याचं एकदा मला जाणीव याची व्हायला सुरुवात झाली की मग मला बाहेर पडायला खूप सोपं होत जातं। सज्जनो, आता दुसरा प्रश्न निर्माण होतो, माऊलींनी का हे टाळं फोडून आम्हाला सांगितलं की नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी,
पण आम्ही जर स्वतःला सज्ञान समजत असू आणि मी अहंकाराच्या गर्तेमध्ये लोटला जात असेन, माऊलींनी खात्रीपूर्वक आम्हाला सांगितलं की तू नाना संकटात सापडणारच आहेस. मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून एक सोप्यातला सोपा प्रश्न माझ्या मनात जो निर्माण झाला तो आपल्यासमोर ठेवायचा आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. आता याही संदर्भात मला मुद्दामून उल्लेख करावासा वाटेल. योगी हरकारे नावाचे फार आध्यात्मिक थोर पुरुष या जगात होऊन गेले. त्यांनी असं मांडलंय की अर्जुनाने कुरुक्षेत्रावर ती गीता ऐकली भगवंताकडनं असं समजू नका. ती भगवद्गीता एका अर्जुनाला फक्त सांगितली असं समजू नका. अर्जुन म्हणजे आजच्या क्षेत्रात मीच आहे, कारण अर्जुन हा पांडवांचा प्रतिनिधी आहे. पांडवांची संख्या 5 आहे. माझ्याही बाबतीत 5 संख्याच नेमकी येते ना. माझी ज्ञानेंद्रिय किती आहेत असा प्रश्न विचारला तर ती 5 ज्ञानेंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय शब्द सर्वांना परिचित. म्हणजे माझी ज्ञानेंद्रिय ही संख्येने 5. 5 कर्मेंद्रिय, त्याच्या साह्याने मी दृगोच्चर होत असतो, त्याच्या साह्याने मी जगासमोर येत असतो. मी ज्यावेळी कोणतरी आहे असं मला जाणीव होते ती कशामुळे होते? माझ्या 5 कर्मेंद्रियांमुळे होते. माझे पाय कुठेतरी मला नेतात म्हणून लोकांना मी दिसतो. माझे हात काहीतरी कृत्य करतात म्हणून लोकांना माझं कर्तृत्व आहे असं उगाचच वाटायला लागतं. मी दृष्टीने काहीतरी पाहतोय म्हणून लोकांना असं वाटतं याला काहीतरी दिसतंय. आणि अशा प्रकारे ती 5 ज्ञानेंद्रिय, ती 5 कर्मेंद्रिय, हे 5 पांडव आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथला आत्ता असलेला अर्जुन, जीवनाच्या कुरुक्षेत्रावर ज्यावेळी माझं कार्य कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सुरू असतं त्यावेळी मी स्वतः संभ्रमित होत असतो. तो अर्जुन फक्त संभ्रमित झाला होता असं समजायचं योगी हरकारे म्हणतात. कारण नाही. भगवान श्रीकृष्णांनी रथ नेला कुठे तर कुरुक्षेत्रावर नेमका मध्यभागी नेऊन थांबवला आणि बाजूला सगळं दृश्य पाहिल्यावर अर्जुन स्तिमित झाला. त्यांनी पटकन भगवंताला विचारलं, भगवंता हे सर्व माझे आप्तेष्ट आहेत, मी माझा बाण कसा यांच्यावर चालू? यांचे प्राण घेऊन मी माझं राज्य मिळवून नेमकं काय करू? योगी हरकारे म्हणतात की माझ्या जीवनाच्या या कुरुक्षेत्रावर देखील हा अर्जुन हेच नेमकं करतोय. फक्त त्या अर्जुनाला ते सांगितलं आणि त्याच्यावर माऊलींनी हे भाष्य केलं असं समजायचं काही कारण नाही. एकच भाव आज शेवटी आपण डोळ्यासमोर ठेवूया की हा नवल अहंकाराचे गोठीचा भाग आहे. माझ्यासारख्या अर्जुनाला माऊली उपदेश करून मला सांगतायत. त्यातनं नेमका मी बोध काय घ्यायचा आणि त्यातनं नेमकं अहंकाराच्या भावनेतनं बाहेर कसं पडायचं याचं चिंतनही आपण करणार आहोत. पण ते पुढील भागांमध्ये. या भागात इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल.